वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही दुसरी स्पर्धा जी आज तर कॅमेरामॅन असतील प्रीत पाटील, त्यानंतर साहिल मांग, तर कॅमेरामॅन असतील प्रीत पाटील, त्यानंतर साहिल मांगेला असेल आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं तर जे लाईव्ह अपडेटर असतील ते म्हणजेच प्रशांतजी भगत आणि त्यानंतर त्यांच्या सोबतीने असतील जयेश जे मांगेला. ही सगळी टीम मात्र त्यांच्या सोबतीने असतील जयेश जे मांगेला. ही सगळी टीम मात्र आपण पाहिलं इथे सज्ज झालेले, जॉईन झालेले आणि एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा सुद्धा सज्ज झालेले आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला तर डॉटच्या स्वरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आयुष्यदानी स्फूड नागले वर्सेस हिराई स्फूड ससुपाडा असा संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चितच दुसऱ्या बॉलवरती या ठिकाणी येतोय हा शौकार. 4 धावा. दोन बॅटर आपण पाहिलं तर निश्चितच प्रदीप वरटा आणि कैलास वाघ ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते हिराई स्पोर्ट ससुपड टीमची. राईट वर द विकेट हा तिसरा बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता. हलकीच निथेच इनरीज लागली होती. हा चेंडू देखील येतोय डॉट. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आहे. धावफलकाची धावा जर आपण पाहिल्या तर 4 धावा एका चौकाराच्या स्थान आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. चांगला कमबॅक रोहितचा आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस आपण पाहिला तर पिढ्यांच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धाव ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि या एका धाव्याने निश्चितच धावफलक पुढे सरकते म्हणजेच 5 धाव संख्येवरती. आता मात्र ऑन स्ट्राईक वरती कैलास वाघ आपल्याला पाहायला मिळेल. कैलास वाघ धन्यवाद. आपण या ठिकाणी पाहिलं तर वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. 2024-25 हा महासंग्राम आणि ही स्पर्धा आपण पाहिली तर निश्चितच दुसरी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिली स्पर्धा आपण पाहिलं तर आई जीवदानी स्पोर्ट बोलिंग संघानं स्पॉन्सर केली होती. त्याच्यानंतर ही दुसरी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मी रिक्वेस्ट कारण की व्हॉलेंटियर्स असतील तर व्हॉलेंटियर्सनी लक्ष द्या, कारण की मैदानाच्या मधून भरपूर काही जे पदयात्री आपल्याला जाताना पाहायला मिळतात त्यांना बाहेर काढण्यासाठी विनंती करतोय मी. व्हॉलेंटियर्सनी बाउंड्रीवर अगदी लक्ष द्या. रोहित षटकाने पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर ओव्हरपिच बॉल जरूर टाकला होता, मात्र चेंडूला दिशा दिली होती मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केले. पहिल्या षटकाचा डाव या ठिकाणी समाप्त झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 1-6 ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते हिराई स्पोर्ट ससुपाड टीमची. सकाळच्या सत्रामध्ये सुंदर वातावरणामध्ये रोमहर्षक स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा टीमसह हे निश्चितच मैदान आपल्याला पाहायला मिळतंय आणि या मैदानावरती अनेक मोठमोठ्या स्पर्धा जर आपण पाहिल्यात. यावेळेस आपण पाहतोय एकविरा चषक 2024-25 हा महासंग्राम. एकविरा स्पोर्ट वाकीपाडा टीमनं निश्चितच या स्पर्धेचं सुंदर नियोजन केलेलं आहे. मात्र जे पॉवर प्लेचं बंधन होतं ते मात्र या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 6 धावा धावफलकात लागल्या आहेत. नंबर 3 वरती आपण जर पाहिलं तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच अंकुश. यावेळेस प्लेअरचा बॉल लॉंग अंशावरून चेंडू जाईल
बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी हा येतोय षटकार. धन्यवाद डीजे अंकुश. बॅट मध्ये हा सुंदर षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या सायना आता मात्र धावफलक अगदी वेगानं वाढलं जाऊन पोचले ते 12 या अंकावरती. यावेळेस आपण पाहिला तर कमबॅक करण्याचा प्रयत्न निश्चितच केला होता परंतु पंच सहमत नाहीयेत. उजव्या स्टे बाहेर हा शेडू निश्चितच पाहायला मिळतोय. आव्हान त्याच्या मध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धाव संख्या झाली आहे ती 13. नंबर 2 चा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच विवेक बीज. यावेळेस पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेने झेल होईल का? मात्र क्षेत्ररक्षक होता थोडस संतुलन बिघडलं गेलं. कदाचित सूर्याची किरण त्याच्या डोलावर ते आली असावी आणि तेच कारण या ठिकाणी झेल झाली आहे. ड्रॉप कॅच या ठिकाणी सुटली गेली आणि जीवनदान मिळायला गेले ते म्हणजेच मिस्टर अंकुश या खेळाडूला. कारण अंकुशच्या बॅटमध्ये निश्चितच एक मोठा फटका आलाय. चांगलं बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि अशा फलंदाज झेल सोडणं निश्चितच कुठेतरी धोक्याची घंटा ठरू शकते आणि चिवतानी स्फोट नागले टीमला. वेग बीच राईट नंबर विकेट षटकातील पुढचा बॉल घेऊन येतोय. यावेळेस पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेनं यावेळेस त्या प्लेअरची मात्र बदली केली होती आणि निश्चितच नवीन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लावला होता आणि आता मात्र जे जाळं रचलं होतं मिस्टर अंकुशाच्या खेळीवरती जाळ्यामध्ये निश्चित त्याला पकडले गेले. दुसरी विकेट डाऊन होते हिराई स्पोर्ट्स टीमची. काटा उडवला त्यात मी झालंय पगार. चापा काटा उडवला त्यात मी झालंय पगार. मला हरवायची बातच सोडा पाटील वाड्यावर येऊन बघा. मला हरवायची बातच सोडा पाटील वाड्यावर येऊन बघा. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद मैदानी शाह मध्ये गुरुनाथ कोम याचा विचार केला तर निश्चितच एक जबरदस्त फलंदाज आहे. अनेक मैदान ह्या खेळाडूंनी देखील गाजवले आहेत मात्र तो काळ वेगळा होता. ती वेळ वेगळी होती. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर आता मात्र नंबर 4 या क्रमांकावरती मैदानाच्या आत मध्ये तो आला आहे. कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. एक सिंगल धाव कंप्लीट केले. व्हिडिओच्या दिशेने मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच पूर्ण होताना दिसतोय. अतिशय सुंदर अनिर्णित विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. यस नो वेट या 3 गोष्टींचा मात्र या ठिकाणी समावेश अतिशय चांगला घेतला गेला. 2 धावा होतात कंप्लीट. या 2 धावण्या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती एकंदर 17 याकडे वरती. तर पारितोषिक येते इथे गुरुनाथ कोम यांच्यासाठी गणेश तारवी यांच्या माध्यमातून 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. आणि ज्या वेळेला मात्र आपण पाहिला की आगाज करत असताना यस डेफिनेटली ठोकलाय गुरुनाथनं षटकार. 6 धावा मॅक्झिमाइज. धन्यवाद. ज्या पद्धतीने निश्चितच या ठिकाणी पारितोषिक लावलं गेलं आणि निश्चितच पहिला षटकार जयश या ठिकाणी आलाय. आता मात्र दुसरा षटकार आला. आता निश्चितच 500 रुपयाचा कॅश प्राइज मिस्टर गणेश तारवे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. यावेळी दुसरा देखील ठोकलाय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आणि निश्चितच गणेश तारवे यांनी जे पारितोषिक लावलंय ते पारितोषिक आता मात्र या ठिकाणी लागू झालंय मिस्टर गुरुनाथ कोम या खेळाडूला.
टाईट आमचा अंड्याचा असतोय भाव दादा लय टाईट आमचा अंड्याचा असतोय भाव दादा लय टाईट द्या की बिंदास आम्हाला. धन्यवाद. डीजे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये निश्चितच वर्चस्व राहिलं होतं ते म्हणजेच आई जीवदानी स्फोट नागले टीमचं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अतिशय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली गुरुनाथ कुमच्या माध्यमातून. यावेळेस ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेने लॉंगॉनला उडवला, पकडला जाईल झेल. आणखी एक फलंदाज होतो या ठिकाणी फेल. मारतो चायलेचे देऊन गाडी दोन्ही साईट आमची दहशत पाहुनी विरोधकी झालाय सगळा आमची दहशत पाहुनी विरोधकी झालाय सगळा. अरे मला हरवायची बातच सोडा ना पाटील वाड्यावर येऊन बघा मला हरवायची बातच सोडा ना पाटील वाड्यावर येऊन बघा हरवायचं सोडा ना पाटील वाड्यावर येऊन बघा मला दादाला हरवायचं सोडा ना पाटील वाड्यावर येऊन बघा. धन्यवाद. डीजे नंबर 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि निश्चितच आपण पाहिलं तर लवेश भोईरला मिळते ही महत्वाची विकेट. पार्टनरशिप झाली होती चांगल्या धावांची, परंतु त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम केलं लवेशनं. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव मात्र कंप्लीट होते. धावसंख्या आपण पाहिले तर 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर निश्चितच थोडासा आतमध्ये निश्चितच आला होता. बॅट जी होती हवेमध्ये फिरली होती, कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये. चांगला कमबॅक लवेशच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच आणखी एक बॉल डॉट्सच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. दुसरं षटक आपण पाहिलं निश्चितच थोडस महागडं जरूर पाहायला मिळालं होतं आई जीवदानी स्फोट नागलेच्या दिशेनं, परंतु त्याच्यानंतर नंबर 3चं षटक लवेश भोईरच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती निश्चितच विकेट प्राप्त केला, त्याच्यानंतर एक सिंगल आणि आता मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. यावेळेस अजून एक डॉट बॉल. काय जबरदस्त लेट अँड लाईन मध्ये ही गोलंदाजी पाहायला मिळते लवेशच्या माध्यमातून. आतापर्यंत त्याने 5 चेंडू टाकले आहेत आणि 5 चेंडू मध्ये फक्त एक सिंगल धाव खर्च केले आणि एक महत्वाची विकेट देखील त्याने मिळवले. चांगला कमबॅक. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा वाईट बॉल उजव्या बाहेर हा चेंडू निश्चितच टाकला गेला. अवंताच्या सरमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुढे सरसावून चेंडूला लॉंगॉनच्या दिशेने पाठवलंय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. हा येतोय चौकार. केली पटी ना जाऊया कला तुझी खोटी जाऊया कला तुझी खोटी केली पटी ना जाऊया कला तुझी खोटी जाऊया कला तुझी खोटी याचा तुझी केली पटी ना जाऊया कला तुझी खोटी जाऊया कला तुझी खोटी केली पटी ना जाऊया कला तुझी खोटी जाऊया कला तुझी खोटी शेंदूची हल्ली ना जाऊया तुझ्यासाठी वाटली जाऊया तुझ्यासाठी वाटली. धन्यवाद अडीच धन्यवाद. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या 3 बाद 35 धावा.
नंबर 4चा गोलंदाज राज कोदे. पहिला बॉल आपण पाहिला तर अति वेगाने या ठिकाणी फेकला गेलाय. पूर्णपणे बीट होतोय बॅटर राहुल रावते. राज कोदेचा पहिला बॉल आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस सुंदर डिलिव्हरी पाहायला मिळते. व्हाईट यॉर्करचा निश्चितच या ठिकाणी मारा केला होता. एक सिंगल धाव या ठिकाणी जरूर पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट होणं खूप महत्वाचं होतं कारण आपण पाहिलं तर गुणात कुम पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये सीट झालाय. त्याच्या बॅट मधून शिवकर शेटकर यांची आतिषबाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते. आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्याने निश्चितच तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. शॉर्ट पिच बॉल हुक केलाय आणि शेड्यूलला पाठवलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांस करता षटकार. आला रे आला जगडेवाला, आला रे आला जगडेवाला ना बसून जगड्यामध्ये, दादा बसून जगड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. धन्यवाद. षटकार येतोय. शॉर्ट पिच बॉल होता आणि निश्चितच हुकचा फटका गुरुनाथ कुमच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेगच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांनी केलं आणि या षटकाराच्या सायना आता मात्र धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचला आहे ते 42 आकड्यावरती. आता मात्र राज कोदे याच्या गोलंदाजीवर निश्चितच आक्रमण केलं जाते. शेवटचं षटक आहे आणि निश्चितच शेवटचं षटक म्हटलं तर आपण ग्रामीण भाषेमध्ये त्याला हाणामारीचं षटक पूर्वी म्हणायचो आणि ते षटक या ठिकाणी निश्चितच आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पुढचा बॉल त्यानंतर निश्चितच आणखी एक महत्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील हा पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. लॉंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु 2 धावांचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता आणि निश्चितच 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावांना धावफलक जाऊन पोहोचला आहे ते 44 या आकड्यावरती. यानंतर निश्चितच नंबर 2 ची मॅच गायत्री माता ससुपाडा आणि श्री मुंड्या स्फूड काजूपाडा या 2 टीममध्ये निश्चितच पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या संघनायकाला ऑफिशियल कॉल असेल. आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. यावेळेस हा फुलटॉस बॉल हलक्या हाताने चेंडूला मात्र दिशा दिलाय मिडॉपच्या दिशेनं. एक सिंगल निश्चित या ठिकाणी कंप्लीट होताना आपण पाहतोय. यावेळेस अर्किलचा मारा केला होता. निश्चितच हा चेंडू देखील ते डॉट आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा डाव मात्र या ठिकाणी संपन्न होतोय. धावसंख्या झाली आहे ती 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष्य असेल विजय करता आई जीवतानी स्फूड नागले टीम समोर. यानंतर आपण जाणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आमचे सकल समालोचक मित्र सज्ज असतील. जयेश डुगले
तर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऐकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा प्राझन टेनिस क्रिकेटचा महासंग्राम 2024-2025 हे पर्व पाहायला मिळतं आहे. अनेक रोमहर्षक अशी स्पर्धा जी आपल्या भेटीला जरूर पाहायला मिळते. आणि पहिला इनिंग्समध्ये आपण पाहिलं ज्याप्रमाणे क्रिकेट खेळलं गेलं, एक 45 धाव फलकावर लावलेले आहेत. टॉस बॉक्समध्ये आपण प्रत्यक्षात वळणार आहोत. आणि लक्षात घ्या प्रत्येक टीम्सच्या कॅप्टनने की प्रत्येक इनिंगमध्ये हा टॉस केला जाईल आणि तुम्ही तिथे उपस्थित राहणं अनिवार्य आहे. स्पर्धा ही थेट लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते आणि त्यामुळे आपण पाहिलं की कर्णधाराची जबाबदारी असते की आपण आयोजकांना कशा पद्धतीने सहकार्य करायचे आणि त्याच्यासाठी अगदी वेळेच्या आधी तुम्ही टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. व या टॉसकडे जे ते सज्ज असतील विजयजी भोये. धन्यवाद जयेश. आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. आजच्या दिवसातील दुसरा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गायत्री माता सिसुपाडा आणि श्री मुंडे स्फोट काजूपाडा. नितीन कोठारी दादा या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय. सर्वप्रथम आपण दोन्ही संघटकाला टॉसची माहिती देऊया. एका बाजूने एकविरा स्फोट आणि दुसऱ्या बाजूने म्हात्रे ब्रदर्स स्फोट. एकविरा स्फोट असा आवाज निश्चितच आलाय गायत्री माता सिसुपाडा टीमच्या बाजूने आणि टॉसचा निकाल देखील त्यांच्या बाजूने लागलाय. वेलकम, आपलं स्वागत आहे. आदेश वल्वे आमच्या सोबत जोडले गेलेत. आदेश टॉस जिंकलाय, काय डिसिजन आहे? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करत असताना निश्चितच 4 षटकांचा हा मॅच आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 30 ते 35. निश्चितच या ठिकाणी आपण आलात आणि निश्चितच पाहिलं हे मैदान अतिशय जबरदस्त सुंदर सजवलेलं आहे. या मैदानाबद्दल काय म्हणशील? खूप सुंदर आयोजन आहे. तर बेस्ट ऑफ लक तुमच्या संघाकरिता. माझ्यासोबत आता मात्र जोडले जात आहेत श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा टीमचे संघनायक. टॉस किती महत्वाचा होता तुमच्याकरिता? महत्वाचा होता पण आता हारलो टॉस. तर निश्चित टॉस तुम्ही हारलात आणि आता मला तुम्हाला सुरुवातीला बॅटिंग करायची आहे. समोरच्या संघाविरुद्ध कधी मॅच तुमचा झाला होता का? नाही. मात्र पहिल्यांदाच निश्चितच ही मॅच आम्हाला पाहायला मिळेल. तर बॅटिंग करताना साधारणतः किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल या 4 षटकामध्ये? 40-35 धावा. तर यस, जास्त काही वेळ घेत नाहीये, मॅचला देखील सुरुवात होते. तर टॉसचा निकाल लागला गेलाय तो म्हणजेच गायत्री माता सिसुपाडा टीमच्या बाजूने त्यांना स्वीकारलाय क्षेत्ररक्षण. बॅटिंग करावी लागेल श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा टीमला. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, त्या ठिकाणी सज्ज आहेत मिस्टर जयश्री डुकले. धन्यवाद विजय. पुन्हा एकदा करूया सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. करुणी गणरायाला प्रणाम करतो. या स्पर्धेची सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे दैव सर्व कार्येषु सर्वदा. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतोय आणि त्याचप्रमाणे सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. व या मॅचकडे 46 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सलामीवीर जे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं तर एक चांगली गर्जना करत असताना आपण पाहिलं 2 धावा मात्र इथून अर्जित केल्या जात आहेत. जोडी आपण पाहिली आहे जय असेल आणि त्याच्या सोबत असतील लवेश. बॉलिंग ट्रॅकवर जे आपल्याला पाहायला मिळतील अंकुश. जे सिसुपाडा टीमचे महत्त्वाचे पहिल्या षटकाचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 46 धावा चेस करायचे आहेत. आता कशा पद्धतीने करायचे आहेत ते तंत्र अवगत करावं लागेल. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग अपच्या दिशेने फिल्डर आहेत, फंबल झाले मात्र 1 धाव कन्वर्ट केली जाते दुसऱ्यामध्ये. आणि हे पहा, हे मोमेंटम असतात आणि असे हे क्षण असतात ना, ते मॅचचं चित्र कधी कोणत्या क्षणाला कोणत्या बाजूने पलटवतील काही सांगू शकत नाहीये. कारण की इथे जर चांगल्या प्रमाणे बॅकअप केलं असतं तर 1 धाव वाचली असती, परंतु मिसफील्ड झाला, हलकीशी मिसफील्ड आणि त्याचा प्रत्यय 2 धावाच्या स्वरूपात पाहायला मिळत आहे. ह्या जोडीवर मात्र भरपूर दारोमदार असणार आहे कारण की इथून चांगले क्रिकेट या जोडीला खेळायचं आहे. जागा बनवून पाहिला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड शॉट पाहायला मिळतो. लॉंग अपच्या दिशेनं फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग झाले मात्र पाहिला पण तत्पूर्वी खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळत आहे. म्हणजे आपसमधला तालमेल आपण पाहिला ना तितकं सुंदर जोडताना पाहायला मिळतोय की 1 ला 2 मध्ये कन्वर्ट कसं करायचं, 2 ला 3 मध्ये कन्वर्ट कसं करायचं आहे आणि भरपूर हा प्रभाव पाहायला मिळतोय आपल्याला सरावाचा आणि नक्कीच फायदा होताना पाहायला मिळतो या मॅच मध्ये.
यावेळी मात्र पाहायला मिळतोय चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेताना पाहायला मिळतो आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळालं एक डॉट चेंडू. या वेळेला मात्र पाहिलं चेंडूला सोडून दिलं. वेट अँड वॉच भूमिका अदा करत असताना आमचे पंच विकास जिवळ मॅन फ्रॉम नागले, केरळ पंचांच्या भूमिकेत संतोष गोम मॅन फ्रॉम बेबीपाडा हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतील 4 दिवस या स्पर्धेमध्ये. नक्कीच आपली पंचांची भूमिका योग्य रीतीने मात्र अदा करत असताना लाईन चांगली मात्र शोधावी लागेल इथे गोलंदाज अंकुशला. जागा बनवून पुलचा फटका, एलिव्हेशन प्रॉपर नाहीये, फटका फसताना पाहायला मिळतोय. कैलास वाघ आहे तिथे आणि अतिशय सुंदररित्या झेल कन्वर्ट केला जातोय आणि अशा तऱ्हेने पहिला धक्का मात्र आपण पाहिलं आई जीवदाई स्पोर्ट्स नागले या टीमला मात्र दिला जातो. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं एकविरा चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आता नंबर कडे शॉट अटेम्प्ट केला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू आहेत तिथे अमित चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतील. डेफिनेटली चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते. एकच धावेवर समाधानी राहावं लागते दोन्ही खेळाडूंना. या एका धावेने धावफलकामध्ये भर पडत असताना धावफलक 8च्या घरामध्ये पहिलं षटक समाप्त झालं. 1-8 अशी सुरुवात मात्र मिळताना पाहायला मिळते. ती म्हणजे जीवदानी स्पोर्ट्स नागले या टीमला. लक्ष आपण पाहिलं 46 धाव्यांचं आहे आणि त्या पाठलाग करताना 8 धावांची सुरुवात. पाहूया उर्वरित कशा पद्धतीने सुरुवात कन्वर्ट केली जाईल. वळूया डीजेकडे. महत्त्वपूर्ण सूचना जी आमच्यापर्यंत पोहोचली गेली आहे. डेफिनेटली आपण पाहिलं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली आणि या हंगामामध्ये आपण पाहिला ज्याप्रमाणे कंपल्सरी ड्रेसिंगचा जर उल्लेख करायचा झाला तर ट्रॅक कंपल्सरी असणं गरजेचं होतं. वन साईड मात्र त्यामध्ये कुठेतरी आपण पाहतोय वन साईड ड्रेस आढळून येत नाहीये हिराई स्पोर्ट्स ससुपाडा या टीमचा आणि याच कारणानिमित्तानं मात्र 3 धाव्यांची मात्र पेनल्टी मात्र ही घोषित केली जाते हिराई स्पोर्ट्स ससुपाडा या टीमला. आणि त्यामुळे आता मात्र जे टार्गेट 46 धाव्यांचं होतं मात्र ते कमी केलं जाईल. तर जे टार्गेट असणार आहे ते म्हणजेच 43 धाव्यांचं 43 धाव्यांचं आता मात्र ते टार्गेट असणार आहे. तर ही नियमावली आहे मित्रांनो, लक्षात द्या. कारण की जे प्रेक्षक आणि जे खेळाडू असतील या स्पर्धेच्या माध्यमातून लाईव्ह जोडले असतील त्यांनी सुद्धा लक्ष द्यायचं. कारण की भरपूर असे संघ आहेत ज्यांनी पहिली स्पर्धा खेळली नसेल परंतु या दुसऱ्यामध्ये खेळण्यासाठी तयार असतील. परंतु ज्या वेळी आपण पाहिलं की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असते त्याच्यासाठी गरजेचं असतं की जेव्हा जी पहिली मीटिंग होते
तिथे उपस्थित राहणं गरजेची बाब असते आणि त्या मीटिंगमध्ये काही चर्चेचे विषय असतात आणि भरपूर त्यानंतर काही बदलाव केले जातात त्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये. म्हणूनच आपण पाहिलं ना की वारंवार अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सल्लागार असतील, सचिव असतील आणि सदस्य असतील की का सूचना देतात की प्रत्येक संघाला तुम्ही मीटिंगमध्ये आवर्जून उपस्थित राहा. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं की भरपूर काही नियम्स असतात, परंतु ज्या वेळेला आपण पाहिलं हिराई स्पोर्ट्स ससुपाटा टीमसुद्धा मात्र उपस्थित होती, परंतु ड्रेस हा मात्र कंप्लीट नसल्यामुळे 3 धावांची पॅनल्टी त्यांना घोषित केली गेली. आणि इथे मात्र आपण पाहिलं हा चेंडूला मात्र फुलटॉस होता, त्याला कन्वर्ट केलं गेलं डिक्लेरेशन झोनमध्ये 2 धावांसाठी. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिले. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आयोजक संघ पण पाहिला, तर त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जी आपल्याला 4 दिवसांमध्ये आपल्याला ही पूर्ण पडताना पाहायला मिळणार आहे. पहिले 2 टप्पे आपण पाहिला, बुधवार आणि गुरुवारचा दिवस, त्यानंतर शनिवार आणि रविवारचा दिवस, अशी एकंदरीत 4 दिवसांमध्ये ही स्पर्धा आपल्याला या मैदानामध्ये पूर्ण होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहिला तर प्रदीपच्या माध्यमातून मात्र पहिला चेंडू फुलटॉस हाताळला होता, परंतु या वेळेला मात्र चांगली लाईन आणि लेंथ मात्र आपल्याला पाहायला मिळते. रोहित आतकरी त्याच्याकडे आपण पाहिलं, राहुल ज्याप्रमाणे चांगली फलंदाजी करतोय त्याला मात्र आपण पाहू शकतो एक चांगल्या स्वरूपाचा चेंडू मात्र फेकला गेला होता. यावेळेला ओरपीच चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे, शतरक्षक येत आहेत, मात्र आपण पाहिलं की ती कुठेतरी चेंडूने मात्र थोडासा पकडण्यामध्ये अडसर निर्माण झाला, त्यामुळे हा चेंडू सीमारेखा पार झाला आणि मिळाला चौकार. 4 धावा. तर जिथे आपण पाहिलं की चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न, झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जिथे कैलासने केला होता, परंतु 4 धावा मिळाल्या. वरच्या भागाला चेंडू स्पर्श करून थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळत होता. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडताना धाव फलकावर 15 धावा. या षटकामध्ये चेंडू फेकून झालेले आहेत 4, अजून सुद्धा 2 चेंडू आहेत. आणि इथून आपण पाहिली आहे ना तर ज्याप्रमाणे राहुल असेल आणि त्यांच्यासोबत आपण पाहिले जय, ह्या 2 खेळाडूंनी मात्र पार्टनरशिप बिल्डअप केले. पहिला धक्का जरूर आपण पाहायला लागल्यानंतर एक पार्टनरशिपची गरज होती आणि ती बिल्डअप केली. यावेळेस पाहिला आपण हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता, नो बॉलचा इशारा मात्र दिला जातोय आणि चेंडूने मात्र आपण पाहिलं तर इथे दिशा बदलली आणि दशा बदलले आणि चेंडू सीमारेखा पार. मिळतील धावा 4, चौकार. नो बॉल आला होता आणि त्यानंतर फ्री हिटचा चेंडू ओव्हर स्टेप केलं गेलं होतं, पंचांनी आम्हाला सांगितलं होतं, त्यामुळे फ्री हिटचा चेंडू खेळण्याची संधी निर्माण. यावेळी फ्री हिटच्या चेंडूवर फटका चांगला पाहायला मिळतोय, कॅच जरूर पकडला गेलाय, परंतु नो बॉल असल्यामुळे मात्र तिथे जास्त काही नुकसान होणार नाहीये. धावा मिळतील. अतिरिक्त खराब थ्रो झाला आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळालं. जवळ आपण पाहिलं बॅकअप नाहीये आणि अशा तऱ्हेने आपण पाहिलं तर जवळजवळ 4 धावा जरूर कंप्लीट केल्या गेल्या आहेत. पळून जरी आपण पाहिलं की जवळजवळ चौकार नाही मिळाला, परंतु आपण पाहिला धावून चौकार कंप्लीट केला गेला आणि खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स या 2 खेळाडूंच्या मध्ये होताना पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे या 2 खेळाडूंचा खेळ सध्या तरी आपण पाहिला तर तितकाच चांगला होताना पाहायला मिळतोय. जयला पाहिलं आपण तर 8 धावसंख्येवर खेळतोय, त्याचप्रमाणे आपण बघितलं तर राहुल 7 या धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू आपण पाहिला अतिरिक्त उछाल घेणारा डॉट चेंडूने आपण पाहिलं तो होतीये षटकाची समाप्ती. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि आम्हाला गरज आहे एक सुंदर अशा गाण्याची. चला गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करूया. पोरी चढला मला फेवर मी हाय क्रिकेट लवर मी तुझा यार ना. पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्यावर मरना.
पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्यावर तर दोन षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. धाव फळक आपण पाहिलं तर 24 धावा झालेल्या आहेत. अजून सुद्धा आपण पाहिलं येणारे चेंडू असतील 12 आणि या 12 चेंडूमध्ये डेफिनेटली 19 धाव्यांची गरज असेल. फुलटॉस बेमर नो बॉलचा इशारा. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज दिलीप आणि इथे आपण पाहिलं ना तर हा मोठा स्ट्रगल राहतोय सासूपाडा टीमसाठी. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आणि चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज इथेच आपण पाहिला तर भरपूर मात्र अडचण निर्माण होत असते हिराई स्पोर्ट्स सासूपाडा टीमसाठी. फ्रीडचा चेंडू असेल आणि यावेळेला जय स्ट्राईक एंडकडे. फ्रीडचा चेंडूवर फटका चांगला आहे इंटू दी गॅप आणि थेट चेंडू निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पार पाहायला मिळतोय हा शानदार 21व्या चषकातील चौकार. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. थँक्यू डीजे. 4 धावा. फ्रीडचा चेंडू होता आणि त्या चेंडूचा योग्य रीतीने फायदा सुद्धा उचलला गेला. चौकार मात्र प्राप्त करत असताना आपल्या टीमची मात्र आपण पाहिली आहे धावसंख्या मात्र तितक्याच वेगाने आणि तितक्याच झपाट्याने मात्र वाढत असताना पाहायला मिळते आणि चांगली बॅटिंग मात्र होताना पाहायला मिळते या दोन टीमच्या माध्यमातून. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मिस टाइम स्टॉक झाला होता कॅपमध्ये पडला. क्षेत्ररक्षण मात्र तितकं चांगलं होत नाही आहे. कुठेतरी आपण पाहिलं तर इथे खराब क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळेच मात्र आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धावा मिळताना पाहायला मिळतात आणि तिथूनच आपण पाहिलं तर धाव फलकाचा आकार मात्र वाढला गेला 32च्या घरामध्ये. आता 11 धाव्यांची गरज असेल. 10 चेंडू आणि 11 धावा. मॅच जिंकण्यासाठी 10 चेंडू 11 धावा. इथून ज्याप्रमाणे हे चित्र सोपं दिसतंय परंतु क्रिकेट आहे अनिश्चितांचा खेळ म्हणून ओळखला जातोय आणि त्या सत्राला त्या क्षणाला पलटण्याची दशा गोलंदाज दर्शवू शकतात परंतु तितकी चांगली कमालीची गोलंदाजी करणं गरजेचं असेल. डीपमध्ये प्रोटेक्शन आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं आणि सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एकविरा ट्रॉफी 2024 आयोजक एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ज्याप्रमाणे महत्त्वपूर्ण मॅच चालू आहे आणि काहीशे अडचणी मात्र निर्माण होताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये ज्याप्रमाणे आपण पाहतोय की गोलंदाजी ट्रॅकवर दिलीपच्या माध्यमातून आत्तापर्यंत जितकी चांगली गोलंदाजी व्हायला हवी होती परंतु तशी झाली नाही कारण की एक भीमर फेकला त्यावर चौकार पडला. दोन खेळाडूंचं पण कौतुक करायला हवं कारण की पार्टनरशिप खूप चांगली केली दोन खेळाडूंनी. यावेळेला ड्राफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेने खेळाडू आहेत प्रदीप चेंडूला अनफिल्ड करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावेवर मात्र इथे आता मात्र दोन्ही खेळाडू मात्र सहमत आहेत आणि पार्टनरशिप तितकी चांगली झाली त्यामुळेच आता पाहिलं आपण की हे जे चित्र आहे भरपूर सोपं दिसतंय परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत पण पाहिलं ते सोपं आपण मानू शकत नाही. 9 चेंडू आणि 10 धावा. चांगला शॉट मिडॉनच्या दिशेनं फिल्डर आहेत अंकुश तिथे मात्र एकच धाव मिळेल.
इतकं जास्त मात्र आपण पाहिलं तर धावा रोखण्यामध्ये यशस्वी झाला नाही आहे हिराई स्पोर्ट्स सासूपाडा. जीवदानी स्पोर्ट्स नागले टीमला आपण पाहिलं तर टार्गेट चेस करत असताना त्याप्रमाणे आपण पाहिलं ना की त्यांच्या माध्यमातून जी पार्टनरशिप एक योग्यरीत्याने झाली. पहिला विकेट आपण पाहिलं झटपट गमावल्यानंतर नियंत्रणामध्ये पार्टनरशिप होताना पाहायला मिळाली. यावेळेला शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू आणि त्यावर फुलचा फटका पाहायला मिळते. गुड शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. छोटा पॅकेट बडा धमाका जय बीच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. हा सिक्सर 6 धावा. हैदम नायकम कुणाला घाबरत नाही. थँक्यू डीजे. षटकार आलाय. 3 धावांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. ओ या वेळेला मात्र क्लीन बॉल केलं जाते. पूर्णपणे लाईन लेंथ मिस केली गेली आणि अशा तऱ्हेने आपण पाहिले जयच्या खेळीला विराम लावला जातोय आणि सफलता अखेर दिलीपला या षटकामध्ये जरूर मिळते. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एकविरा ट्रॉफी 2024 मध्ये 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 3 धावांची गरज असेल आणि या 3 धावा मात्र रोखण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतील का. यश आलेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडकडे आपण राहुल आहेत परंतु राहुल रावते नावाचा गोलंदाज सुद्धा शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या बेडीला बॅटची आतली कडा आहे. शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळाला. 1 धाव मात्र जरूर मिळाले. लेझी क्रिकेट, खराब क्रिकेट जिथे आपण पाहतोय भरपूर काही चुका होताना पाहायला मिळतात हिराई स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून. अगदी सहज मी तर म्हणेन की 1 धाव मिळाली असती परंतु जो थ्रो कुठेतरी आपण पाहिला अंडरआर्म थ्रो आला, चुकीचा थ्रो आला आणि संधी साधली दोन्ही खेळाडूने. 1-2 मध्ये कन्वर्ट केलं. आता 1 धावेची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. आणि अगदी सहज मात्र आपण पाहिलं की ते 1 धाव घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो आणि यस डेफिनेटली 1 धाव कंप्लीट केली आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर विजयाची मोठी सुरुवात करत असताना जीवदानी स्पोर्ट्स नागले टीम ची आपल्याला पाहायला मिळते. अभिनंदन असेल जीवदानी स्पोर्ट्स नागले या टीमचं आणि हिराई स्पोर्ट्स सासूपाडा या टीमचा मनापासून आभार कौतुक करेन कारण की चांगलं क्रिकेट मात्र खेळण्याचा त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केला गेला परंतु आपण पाहिलं की अपयश मात्र जरूर त्यांच्या पदरी येताना पाहायला मिळालंय आणि नक्कीच आपण पाहिलं तर इथून चांगला खेळ करत जीवदानी स्पोर्ट्स नागले टीम मात्र पुढे येताना पाहायला मिळते. तर वळूया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. मॅन ऑफ द मॅचचा जर उल्लेख करायचा झाला तर या मॅचमध्ये जरूर अतिशय चांगली खेळ पाहायला मिळाली आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर खेळ तितकाच चांगला पाहायला मिळाला तो म्हणजेच मॅन ऑफ द मॅचचा जर उल्लेख करायचा झाला तर आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात हॅलो. सामना वीराचा पुरस्कार जातोय तो म्हणजेच जय बी ज्या खेळाडूला आणि गुरुनाथ कोम आपण सुद्धा आपलं सुद्धा पारितोषिक